आज बुधवार 8 नोव्हेंबर. आता 16वा अध्याय आपला सुरू आहे. कालपासून आसुरी संपत चाललेली आहे, तर तिचं ज्ञान घेऊया. तिची किती तीव्रता आहे ते कळल्यानंतर आपल्याला आसुरी संपत्तीपासून 4 हात कसं लांब राहायचं हे आपण ठरवूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेद विदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना वंदन करूया. सोळाव्या अध्यायातला पुढचा भाग पाहू. किती 16पर्यंत झालं होतं का? आपण दंभोदर्पोभिमानश्च पाहतो आहोत. आसुरी संपत्ती कशाला म्हणतात, तर जणू काही सगळी विष एकत्रित तयार केल्यानंतर त्याचं जे जालिम विष बनतं त्याला बासट असं म्हणलेलं होतं, आणि ते म्हणजेच काळकूट. तर सगळ्या प्रकारचे दोष एकत्रित करून सगळी पापं कालवून त्याची जी लगड तयार होते त्याला आसुरी संपत असं म्हटलेलं होतं. त्यापैकी एक एक आपल्याला आता पाहायचे. 4था श्लोक पुन्हा एकदा म्हणतीये. दंभो दर्पोभिमानश्च, क्रोध पारुष्यमेव च, अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. तर या आसुरी संपत्तीमधला सगळ्यात जो श्रेष्ठ आहे, सगळ्यात जी ओळखली जाते, मोठेपणा जिचा डांगोरा पिटला जातो, तो म्हणजे दंभ आहे. तरी तयाची आसुरा, दोषांमाजी जयावीरा, वाडपणाचा डांगोरा तो दंभू वैसा. आणि त्या दंभाबद्दलचं आपण फार काल पाहिलेली होती उदाहरणं. अगदी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू नाही अशीच आहे. तर नावेत बसलं तर पहिलं तिराला नेणारी नाव तिलाच आपण डोक्यावर घेऊ, आपल्या मातेची अवहेलना करू, असं सगळं आहे. त्याला दंभ असं म्हटलेलं होतं. 20पर्यंत आपलं झालेलं होतं. आता 21वी बघूया. कारण जे जीविता, ते वानिले जरी सेविता, तरी अन्नची पांडुसुता होय विष. आता आपल्या जगण्याचं जे मुख्य साधन आहे किंवा आपल्याला जगवणारं जे अन्न आहे, कारण आहे, जी बघा ना, एक दिवस नाही आहार कमी घेतला, म्हणजे नाही घेतला आहार, तर आपल्याला किती अस्वस्थ होते. लगेच पाहिलं मी परवा तर अर्धा किलो पाऊण किलो वजन कमी होतं. म्हणजे आपण एवढा रोज आहारावर अगदी त्याच्या हेत असतो, पण त्याची अतिशय प्रशंसा केली तर त्या अन्नाचं नको तितकं जर सेवन केलं तर अन्नसुद्धा विष होतं. म्हणून त्यांनी काय म्हणले, ते वानिले जरी सेविता, तरी अन्नची पांडुसुता होय विष. त्याची वानिता म्हणजे त्याची प्रशंसा करता, त्याची प्रशंसा करा, त्याचं कौतुक करा, पण तरीसुद्धा अति जर अन्न झालं
म्हणून म्हणतात ना, अति राग आणि भीक माग. तसं अति अन्न आणि एक आजाराला निमंत्रणच असतं. तर तसं ते अन्नच विष होतं. तैसा दृष्टा दृष्टाचा सखा, धर्मू झाला तो फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा लागी होय. तसंच इहलोकी दृष्ट आणि अदृष्टाचा सखा. दृष्ट म्हणजे इहलोकीचा आणि अदृष्ट म्हणजे परलोकीचा, असा हा सखा आहे. कोण? धर्मू झाला तो फोकार. तर जो धर्म आहे इहलोकी आणि परलोकी आपल्याला तारून नेणारा जो आहे, सुख देणारा जो आहे धर्म, त्या धर्माचा आपण 4 लोकात जर पसारा मांडला तर हा धर्म आपण कसा पाळतो याचा जर 4 चौघात डांगोरा पिटला तर तो तारणारा धर्मसुद्धा शेवटी दोषाला कारणीभूत होतो. तोची दोखा लागी होय. दोख म्हणजे दोष. काय आहे? सत्कृत्याचे डांगोरा पिटायचा नाही. लोकांना बघा, मी केलं तो मी पण आहे ना, त्याच्यामुळं सगळं म्हणजे चांगल्या गोष्टीसुद्धा, पुण्यदायक गोष्टीसुद्धा दोषाला कारणीभूत होतात. आणि दोष म्हणजे पापच. खरं म्हणजे आपण केलेलं काहीही सांगू नये. पण आपल्याला किती आता इथे जाऊन आलो, तिथे जाऊन आलो, हे केलं ते केलं, काय लोकांना सांगून त्याचं काय मिळणार आहे? फार फार तर एक प्रेरणा मिळाली तर मिळत असेल, पण जो आपल्याला तारून नेणार आहे तोच दोष शेवटी पापाला कारणीभूत होतो, दोषाला कारणीभूत होतो. तैसा दृष्टाचा सखा. तर दृष्ट आणि अदृष्ट ह्या 2 गोष्टीचा अर्थ कळला असेल की दृष्ट म्हणजे आपण ज्या गोष्टी पाहतो ते इहलोक, आणि अदृष्ट म्हणजे आपल्याला जे दिसत नाही. आपण म्हणतो ना की हे सगळं पूर्वजन्मीच्या पुण्याचा पापाचा प्रभाव आहे, ते अदृष्ट आहे. पण आपल्याला आत्ता अनुभव तरी येतोच काही गोष्टींचा. आणि जे काही आपण चांगलं करतोय त्याचा जर पुन्हा पुन्हा तुम्ही डांगोरा पिटला, धर्मू झाला तो फोकारी जे देखा. फोकारी म्हणजे जास्त जर त्याचं अगदी कौतुक केलं, लोकांमध्ये सांगत राहिलो, तर मात्र काय होतंय की तो धर्मच अधर्म होतो. आणि म्हणून त्यांनी म्हणले, धर्मूची तो अधर्म होय वीरा, तो दंभू जाणे. त्यालाच दंभ असं म्हणायचं. पहिला दंभ सांगितलेला आहे. खरं म्हणजे म्हणून आता परवा मी सांगितलं ना की नाशिकला ते एक महाराज आहेत, स्वामी आहेत, अगदी वयवर्षे 40-42, म्हणजे ऐन तारुण्यामध्ये त्यांनी मौन स्वीकारलेलं आहे. कारण मौनाचा अर्थ खूप मोठा आहे बघा. मौनाचं काय म्हणतात ना, सामर्थ्य पण खूप आहे. आपण आणि केवढा पसारा त्यांनी निर्माण केलेला आहे. सगळं मौन राहून सुद्धा माणूस इतकं काम करू शकतो. लोकांना साधनेला लावू शकतात किंवा लोकांना सन्मार्गाला. एवढे वेदविद्या शिकणारे विद्यार्थी आहेत. रोज तिथं भागवत पुराण चाललेलं आहे, रोज कथा चाललेल्या आहेत. केवढं सुंदर भव्य मंदिर बांधलेलं आहे. पण कुठे त्याचा बडेजाव नाही. आपण सांगतोय. आता आपल्याला ते समजल्यानंतर माझ्या शेजारी त्या बाई बसल्या, त्या सांगत होत्या की अहो ते महाराज म्हणे 20 वर्ष झाले काही एक शब्द बोलत नाही. पण म्हणजे काहीतरी ह्याचं काय म्हणतं आपण, विनिमयाचं काहीतरी साधन तर असेल, काहीतरी व्यक्त करून कसं तरी ते कार्याला तर प्रवृत्त करत असतील. पण अधिक बोलण्यापेक्षा अधिक काम करणं महत्त्वाचं असतं. आता हळूहळू आपणही तसंच स्वीकारलं पाहिजे की काम करणं महत्त्वाचं आहे, बोलण्यापेक्षा कृती मोलाची. आता बघा पुढचं, आता दंभनंतर दर्प घ्यायचं आहे आपल्याला. आता मूर्खाची ये जिभे, अक्षराचा अंबुका सुभे, आणि तो ब्रह्मसभे न रिझे जैसा. पण अगोदर याच्यावरच्या ओव्या घेऊयात आपण. तरी तया दोषा आसुरान माझारी, मुख्य तो निर्धारी दंभ ऐसा. तीर्थचिते परी करी अधपात, निंदिता जनात निज माता. हे काल पाहिलं होतं. किंवा ब्रह्मविद्या श्री गुरुपदिष्ट, परीच वाट्यात मांडी ताती. हित परिणामी असोनीही जाड, होतसे कारण अहितासी. नातरी जी वेगे काढी पैल तटा, गटंगळ्या खाता महापुरी. बांधिता ती नाव शिरिया पुल्याचं, बुडविते साच जैशारिती.
किंवा जीवितासी कारण जे अन्न जरी वा खाणून सेविले ते तरी अजीर्णांशे त्याची जैसे देख होतसे मारक विषा ऐसे तैसा दान धर्म घडला हातून दाबीला बोलून लौकिक अर्थ. लौकिक अर्थ म्हणजे काय? कीर्तीसाठी. किती त्याचा डांगोरा असतो हो. लोकांना म्हणायचं की लोकांना प्रवृत्त करण्यासाठी आम्ही असं असं दानाची घोषणा केली आहे. पण दातव्यमिती दानम दीयते नुपकारणे. दुसऱ्यांनी आपल्यावर उपकार करावा म्हणून दान द्यायचं नाही. आणि देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम कृत. योग्य देशात योग्य काळी आणि योग्य व्यक्तीला किंवा योग्य संस्थेला दान देणं हे सात्विक दान आहे. म्हणून इथं ते छान सांगितलं. तैसा दान धर्म घडला हातून दाबीला बोलून लौकिक अर्थ. पेपरमध्ये छापून आलं पाहिजे, टी व्हीवर वार्ता आली पाहिजे, रेडिओवर सांगितली गेली पाहिजे. हे लौकिक अर्थ आहे सगळं. हे काही नको आहे. इह पर लोकी तारक जो साच तरी दोषाचीच हेतू होय. म्हणून या धर्म केला जो आपण जगी फोकारोन वा खाणीला. फोकारोन म्हणजे डांगोरा पिटून. तरी नवे धर्म अधर्म तो जाण दंभाची ही खूण सांगितले. आता आपण दर्पाचं बघणार आहोत. आता मूर्खाची ये जिभे अक्षराचा अंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे न रिझे जया जैसा. आता मूर्ख म्हणजे पढत मूर्ख. समर्थांनी सुद्धा पढत मूर्खांचीच लक्षणं सांगितलेली की एखाद्या पढत मूर्खाच्या जिभे म्हणजे जिभेवर चांगल्या अक्षराचे म्हणजे चांगल्या सुवचनाचे अक्षर म्हणजे चांगली वचनं त्याचा अंबुखा सुभे म्हणजे त्याचे शिंतोडे उडाले तर. आणि तो ब्रह्मसभे न रिझे जैसा. आणि त्या बळावर हा मूर्ख ब्रह्मविद्या प्राप्त झालेल्या विद्वानांच्या सभेत जाऊन बसला तर तो काय होतो? न रिझे जैसा. तो तिथे रमू शकत नाही. त्याचं मन रिझत नाही, त्या ठिकाणी रमत नाही. म्हणजेच तो अस्वस्थ होतो आणि त्याला त्या ब्रह्मचर्येत काहीच रस वाटत नाही. मग त्या मूर्खाला असं वाटतं की काही अज्ञानी बडबड चाललेली आहे विद्वत सभेत. कारण त्याच्या गावीच नाही ना, ते ज्ञान नाहीच आहे त्याला अपेक्षित. 2-4 वाक्य ऐकली तेवढीच पाठ करतात बघा काही काही जण. काही अभंग असतील, काही ओव्या असतील, काही मनाचे श्लोक असतील आणि तेवढेच मिरवून दाखवतात, तेवढेच बोलून दाखवतात. पण त्याला जर अशा ठिकाणी जायला मिळालं विद्वानांच्या सभेत तर त्याची पंचाईत होऊन जाते. का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का कांटियेवरील या सरडा स्वर्गुही नीच. आता अजून काही उदाहरणं देत आहेत की चाबूक स्वार जो असतो, माधुरी म्हणजे चाबूक स्वार, तर त्या लोकांचा चाबूक स्वाराच्या घोड्याला इंद्राचा ऐरावत सुद्धा गजपती ही मानी थोडा. इंद्राचा एवढा मोठा ऐरावत नावाचा हत्ती आहे तर त्याचं तो ऐरावत सुद्धा आपल्या ऐश्वर्यापुढं फिका वाटायला लागतो. किंवा कांटियेवरील या सरडा, अगदी मरतुकडा सरडा असतो की नाही, आणि तो काय करतो? काटेरी कुंपणावर सतत रंग बदलणारा असतो. पण त्याला सुद्धा काय वाटतं? स्वर्गुही म्हणजे स्वर्गसुद्धा नीच ठेंगणा वाटायला लागतो. म्हणून तर आपण म्हणतो आपली धाव सरड्याची घाव कुंपणापर्यंत, हे त्याला माहीत असून सुद्धा तो वरच्या आकाशाला सुद्धा तुच्छ लेखतो. त्याला असं वाटतं मी म्हणजे एवढा छान काटेरी कुंपणावर कसा मस्त फिरतोय, म्हणजे माझं विश्व केवढं मोठं आहे. जशी त्या एका बेडकाची तशीच अवस्था होती. बेडूकसुद्धा स्वतःला समजत असतो की डबकं हेच त्याचे जीवन असतं. त्याला मोठ्या समुद्रात किंवा मोठ्या नदीमध्ये किंवा मोठ्या सरोवरामध्ये जायचं माहितीच नसतं. आणि मग कुणीतरी त्याची परीक्षा पाहतं, म्हणतं केवढा तू मोठा होऊ शकतो, केवढा होऊ शकतो. तो फुगवतो सगळं शरीर, शेवटी फटदेशी फुटून जातो. तसं आहे, तसा हा दर्प आहे. म्हणजे प्रत्येकाला स्वतःचाच एक जो दर्प असतो. मग काल मी म्हटलं होतं की दर्प हा शब्द
फार चांगल्यानं वापरला जातो, पण आपण म्हणतो त्याचा अगदी दर्प आला, म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर स्ट्रॉंग वास आला तर तो सुद्धा आपल्याला सहन होत नाही, तसा हा दर्प आहे. पुढचं एक उदाहरण देत आहेत बघा. तृणाचे निंधने आगी धावे गगने, थिल्लर बळे मीने नगणिजे सिंधू. आता जसं तृण म्हणजे गवत, गवताला जर आग लागली, इंधन लागलं, त्याचा अग्नी काय होतो? आगी धावे गगने, त्याची आग सगळी गगनाकडे, आकाशाकडे झेपावते. आणि थिल्लर बळे मीने नगणिजे सिंधू, आता मी सांगितलं तसं अगदी डबक्यातला एखादा क्षुद्र मासा असतो, त्यानं नगणिजे सिंधू, त्यानं समुद्राला सुद्धा उणं लेखावं. काय समुद्र, काय घेऊन बसला, आमचं बघा डबकं किती छान आहे. तसा आहे ते. तसा तो जो मनुष्य असतो तो पुढं तसं म्हणलंय, तैसा माझे स्त्रियाधने विद्यास्तुती बहुते माने, एक दिवसींची पराने अल्पकू जैसा. तसा एखादा अगदी गरीब काय म्हणतात ना, जन्मदरिद्र्य किंवा गर्भश्रीमंताच्या विरुद्ध अत्यंत दरिद्री जो मनुष्य असतो, तो एखाद दिवशी त्याला जर छान परान्न मिळालं, फुकटचंच तर त्यानं अगदी तो उन्मत्त होतो. आणि मग तो कसा अगदी समजतो की स्त्री, द्रव्य, विद्या, प्रशंसा, बहुमान, सन्मान, मान सन्मान ह्यानं जो उन्मत्त होतो. विद्यास्तुती बहुते माने, एके दिवसींचे निपराने अल्पकू जैसा. जैसा म्हणले, आधी उदाहरण घ्यायचं की जसा एखादा अगदी क्षुद्र दरिद्री परान्न मिळाल्यानंतर उन्मत्त होतो, तो सुद्धा बघा त्याची काय म्हणतो, देऊन दिले बघा, एवढंच दिले, म्हणजे फुकट मिळालेल्याची सुद्धा किंमत नसते. तसा ज्याला आधी बघा काहीच नसतं, पोरगी मिळत नाही, ती मिळाली, नंतर काय नोकरी छान मिळाली. म्हणतात ना, आधी छोकरी मग नोकरी, की आधी नोकरी मग छोकरी, कसंही व्हाईस वर्सा. पण आधी बायको मिळाली, मग छान नोकरी मिळाली, मग पुन्हा थोडंसं विद्या पण मिळाली, मग हे सगळ्याबरोबर त्याला प्रशंसा मिळाली, कीर्ती मिळाली, बहुमान मिळायला लागला. आणि अधिक 4 लोकांनी त्याची वाहवा सुरू केली, मान सन्मान मिळायला लागला, की तो अधिक उन्मत्त होतो. अशी किती उदाहरणं आपण पाहतो व्यवहारात. म्हणून आपल्याकडे छोट्या छोट्या म्हणी छान चांगल्या आहेत. अर्ध्या हळकुंडानं पिवळे होणे. एवढंसं हळकुंड मिळालं तर त्यानं सुद्धा सगळं शरीर त्याचं पिवळं धमक होऊन जाते. म्हणजे एवढ्याशा कीर्तीनं, एवढ्याशा सन्मानाने अगदी केवढा चढून जातो तो माणूस. हा सगळा दर्प आहे. अभ्रछायेची या जोडी, निदैवू घरमोडी, मृगांबू देखोनी फोडी, पाणी आडे मूर्ख. आता अजून अभ्रछायेची या जोडी, म्हणजे अभ्र म्हणजे आकाश, आकाशातला मेघ येतात ना, ढग येतात ना, तर आकाशात एखादा मेघ आला तर त्या मेघाच्या सावलीत क्षणभर राहिल्यामुळं, म्हणजे आता आपल्याला चांगली सावली मिळती, बरं आहे, म्हणून एखाद्या कपाळकरंट्यानं मूर्खांनी छान सावली आहे, मग घर कशाला पाहिजे म्हणून घर म्हणजे फुकून टाकायचं, घर सोडून टाकायचं, मोडून टाकायचं. निदैवू म्हणले म्हणजे दुर्दैवी असा जो आहे मूर्खच मनुष्य, तो काय करतो, आपलं घर मोडून टाकतो. आणि मृगांबू, अंबू म्हणजे जळ, मृगजळ शब्द आपल्याला पाठ झाला आहे, पण मृगांबू छान वापरला आहे. तर मृगांबू देखोनी फोडी, पाणी आडे मूर्ख. अरे काय, आमच्या दारात बघा केवढं मृगांबू म्हणजे मृगजळ आहे, केवढं पाणी आहे, काय करायचं हे पाण्याचे साठे, सगळे पाण्याचे साठे नष्ट करून टाकतो. घरात थेंबर पाणी ठेवत नाही, सगळे माठ गटकट बीट फोडून टाकतो. चांगल्या पाण्याच्या टाक्या असतील त्या तोडून टाकतो. का तर आमच्या दारातच पाणी वाहतंय ना. पण ते मृगांबू आहे, त्याचा काही उपयोग आहे का? खरं घोटभर तरी प्यायला मिळतं का ते? पण असा तो दर्पानी इतका होतो की आपण म्हणजे किती श्रेष्ठ, आपण केवढे भाग्यवान, सगळ्या गोष्टीचं त्याला असा दर्प असतो. किंबहुना ऐसेसे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा अनारीसे न बोले घेई. मग किंबहुना संपत्ती जरी मिळाली तर तो अशा प्रकारचा उन्मत्तपणा किंवा मूर्खपणा करतो, दर्पुगा अनारीसे न बोले घेई.
की त्याला संपत्ती लाभली की तो जो उत्ततो त्याला आम्ही दर्प म्हणून समजतो. म्हणजे त्याचा जो उन्मत्तपणा असतो, मूर्खपणा असतो, ह्याला दर्प म्हणतात. दर्पाशिवाय दुसरं काही नाही येते. तो अत्यंत दर्प आहे. बघा ना, कालपर्यंत काही नसतं त्याच्याकडं आणि एकदम कुठून तरी घबाड मिळालं की तो त्याला अगदी आकाश ठेंगणं होतं. आणि लोकांना काय म्हणजे आईवडिलांना सुद्धा अशी लोक जुमानत नाहीत, मग बाकीच्यांची तर काय कहाणी. तर अचानक काही संपत्ती वगैरे लाभली की तो एकदम उठतो, माततो. म्हणून आपल्या कहाण्यांमध्ये फार छान होतं. उच्छील माछील घेतला वसा टाकून देशील. म्हणजे एखाद्याकडे पूर्वी बघा ते संतोषी मातेची कहाणी किंवा अशी बरीच व्रतं असायची. चातुर्मासाच्या प्रत्येक दिवसाला काय, श्रावण महिन्यात तर प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे. मंगळवारी मंगळागौर, सोमवारी शिवामूठ, सगळ्या प्रत्येक वाराला काही ना काहीतरी व्रत करायचं. पण त्या व्रताच्या सगळ्या कहाण्या असायच्या आणि त्या प्रत्येक कहाणीत शेवटी सांगितलेलं असायचं, उच्छील माछील घेतला वसा टाकून देशील. म्हणून योग्य व्यक्तीलाच अथर्वशीर्षात म्हणलेलं आहे बघा, अशिष्याय न देयम यो यदि मोहात दास्यती स पापियान भवती. म्हणजे जर आपण अयोग्य व्यक्तीला आपल्याजवळचं ज्ञान जरी दिलं, अथर्वशीर्ष जरी शिकवलं, तरी त्याचा उपयोग नाही. आपण पापी होऊ. आत्ताच त्या समर्थांनी सांगितलेले 10 अपराध पाहिलेले आहेत नामाचे, की आपण किती प्रकारे अपराध करत असतो नकळत कळत. म्हणजे तुमच्या त्या नाम घेण्याला सुद्धा काही अर्थ राहत नाही. बरं, बघूया आता दर्पाबद्दल काय म्हणतात. म्हणून या धर्म केला जो आपण, जगी फोफा कोरून फोकारून वाखाणीला. हे झालं. आता येतात टफ, म्हणजे अगदी टफ म्हणता यायला लागला. जसं त्यांनी म्हणलं की 4 ओळी बोलता यायला लागल्या. मूर्खाची या जिभे जैसा ब्रह्मसभे तुच्छ लेखी, किंवा ठाणबंदी घोडा जैसा पाही, ऐरावता तेही जुमानिना. किंवा स्वर्ग तोही ठेंगणाच वाटे, जैसा सरडा ते कुंपणीच्या. किंवा तृणाचेही लाभता इंधन, अग्नी उफाळून नभी धावे. नातरी थिल्लरी राहिला जो मासा, गणिना जो जैसा सागराते. थिल्लर म्हणजे डबकं. किंवा एक दिन लाभता परान, जाय फुशारून रंक जैसा. तैसा दाराधन स्तुती विद्यामान, लाभता माझो न जाय जोका. आपुले मंदिर मोडी भाग्यहीन, सावली देखोन आभाळाची. किंवा मृगजळ देखोनी आगळे, फोडी जैसे तळे मती मंद. बहु बोलू काय प्राप्त होता वित्त, होणे जे उन्मत्त ऐशा परी. तोची दर्प ऐसे जाण धनंजया, वेगळे सांगाया नसो काही. दंभ दर्प. आता पुढे आहे अभिमान. आणि जगावेदी विश्वासू, आणि विश्वासी पूज्य ईशू. जगी एक तेजसू सूर्यची हा. या जगामध्ये सगळ्यात तेजस्वी काय आहे हो, तर सूर्य. एकच विभूती आहे तेजस्वी. पण अवघ्या जगाची वाङ्मयीन विश्वाची वेदांवर श्रद्धा आहे आणि विश्वातल्या सर्वांना परमेश्वर प्रिय आहे. तसंच या जगामध्ये दृश्य जगात एकच फक्त सूर्य हा तेजस्वी विभूती आहे. पुढं काय सांगतात बघा, जगस्पृहेयास्पद एक सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद जगा पढिये. पण ह्या विश्वातल्या प्रत्येक चक्रवर्ती राजाला असं वाटतं की या विश्वाचं राज्यपद आपल्याला भोगायला मिळावं, आपल्याला अमरत्व प्राप्त व्हावं, अशी प्रत्येकाची कामना असते, इच्छा असते. आणि जगाला अमरत्व प्रिय आहे, ह्यात दुमत नाही.
आता केवढी स्पर्धा आहे बघा, जागतिक स्पर्धा तर आपल्याकडं ऐकत असाल आपण, म्हणून मी सध्या बंद केलं आहे ते ऐकणं, पण तरीसुद्धा कानावर तरी पडतंच. सगळ्या राज्यांनी, सगळ्या देशांनी, इतर देशांनी इतरांवर कशी कुरघोडी करता येईल, आपल्याला अमरत्व, आपल्याला मोठेपणा कसा मिळेल, विश्वाचं राज्यपद मला कसं मिळेल. पण असं म्हणतात ना की भारत देश हा सगळ्यांचा आता नेता किंवा सगळ्यांचा हे होणार आहे, मार्गदर्शक ठरणार आहे. आणि अगदी म्हणले होते तसे 21व्या शतकापासून ते सिद्ध व्हायला लागलेलं आहे. पण स्वतःचं स्वतः कोडकौतुक करायचं, स्वतःच मोठेपणा मिरवायचा, त्याला अभिमान म्हणायचे. आता पुढे उदाहरण छान देतात. म्हणून जरी उत्साहे या ते वानू जाये, की ते ऐकूनी मत्सरू आहे फुगो लागे. आपल्याला मोठेपणा असावा इथपर्यंत ठीक आहे, पण मनामध्ये दुसऱ्याच्या बाबतीत मत्सर निर्माण झाला की तो अभिमान. म्हणून वेदांचं, तेजस्वी सूर्याचं, परमेश्वराचं कौतुक करायला गेलं तर जो एकूणच सर्वांचा मत्सर करतो त्याला वृथा अभिमान म्हणे. कसलं सूर्य घेऊन बसलाय, त्याचं काय आहे, तो सगळा भगवान परमात्मा त्याला देतोय, म्हणजे त्या सूर्याचं सुद्धा याला महत्त्व नाही, किंवा सगळ्या वेदांचं सुद्धा त्याला महत्त्व नाही आहे. तो प्रत्येकाचं वेद तरी वेदाला कुठेतरी म्हणता आले का ब्रह्म कसं आहे परमात्मा कसं आहे, नेती म्हणतोय, म्हणजे वेदाचंही महत्त्व त्याला वाटत नाही. परमेश्वराचं कौतुक करायला गेलं, तो काय करणार, लाथ मारीन तिथं पाणी काढीन, माझ्या अंगात ताकद आहे, हे जे बोलणारे आहेत ना, असं करत सगळ्यांचाच मत्सर करणारा जो असतो ना त्याला वृथा अभिमान असं म्हणतात. आणि तो अभिमान म्हणतात ना, गर्वाचं घर नेहमीच खाली. किती छान म्हणी आहेत आपल्याकडे. म्हणून त्यांनी म्हणले, म्हणून जरी उत्साहे याते वानुले जाये, ती ते ऐकूनी मत्सरू आहे फुगो लागे. म्हणे ईश्वरा ते खाये, तया वेदा विषसूये, गौरवा माझी त्राये भंगित असे. तर कुणाचा गौरव करायला लागलं, कौतुक करायला लागलं की त्याला खूप सगळं बळ आणि शक्ती हा कशात घालवणार. तो मत्सरग्रस्त माणूस म्हणतो, मी परमेश्वराला खाऊन टाकीन, मी वेदांना विष घालून टाकीन. इतका तो आत्मगौरवात सगळं बळ आणि सगळी शक्ती खर्च करत असतो. म्हणे ईश्वरा ते खाये, म्हणजे किती वायफळ बडबड म्हणतात तशी, फक्त इथं मुखामध्येच त्याच्या सगळी ताकद आहे. काही करू शकतात का ही माणसं, काही करू शकत नाही. तया वेदा विष सुये, त्या वेदांना मी विष घालीन म्हणतात. गौरव माझी त्राये भंगित असे. आणि केवळ आत्मगौरवामध्ये तो इतका भंगित असे, म्हणजे व्यर्थ वाया घालवतो आपली शक्ती, आपलं बोलणं, आपलं बळ, हे सगळं व्यर्थ वाया घालवतो. कुणाशी बरोबरी करावी, कुणाशी स्पर्धा करावी, ठीक आहे आपल्या बरोबरीच्यांशी करा, भावंडांशी करा, त्याच्यामध्ये आपलं मोठेपण दाखवा, फारच दाखवायचं असेल तर. पण वेदांबरोबर, देवांबरोबर, ईश्वराबरोबर, म्हणजे त्या अभिमानाला सुद्धा. म्हणून शंकराचार्यांनी फार एका सूत्रात सांगितलेलं आहे, परत मी सांगेन तुम्हाला ते. पतंगा नावडे ज्योती, खद्योता भानूची खंती, का टिटिभेने आपानपती वैरी केला. आता 3-4 उदाहरणं दिली. काय दिली की पतंग आहे, तो त्या दिव्याच्या ज्योतीवर झडप घालतो, त्याला आवडत नाही आणि स्वतः मरून जातो. म्हणजे त्या अभिमानाचा फायदा काय झाला, सर्वनाश. पुढं म्हणलं काजवा जो आहे, खद्योत म्हणजे काजवा, त्याला भानूची खंती, त्याला सूर्याचा द्वेष वाटतो. आणि टिटिभेने आपामपती वैरी केला. टिटिभ म्हणजे ती टिटवी काय करते, आपामपती म्हणजे समुद्र, ती टिटवी समुद्राविषयी वैरभावना धरते. तैसा अहम नामाचे निमोहे, ईश्वराचे नामही नसाहे, वेदाते म्हणे मज हे सवती झाली. तसा जो अहंकारी मनुष्य आहे, त्याच्या अहंकारी बेफामपणामुळं तो परमेश्वराचं नावसुद्धा सहन करत नाही. ईश्वराचे नामही नस आहे, वेदाते म्हणे मज हे सवती झाली. आणि तो वेदांची स्तुती ऐकलं की म्हणतो, ही जणू काही माझी सवत आहे,
आता वेदाची स्तुती केली तर ह्याचा कमीपणा होणार आहे का हो? नाही. पण लोकांना वाटतं म्हणजे माझं काही कोणी ऐकत नाही, मला कोणी मानत नाही, ने वेद कोण कुठले आले, आता तर गेले पुरातन काळात, आता काय त्या वेदांचं आणि त्याचं काय कौतुक करताय. म्हणजे वेदांची स्तुतीसुद्धा त्याला सहन होत नाही. ईश्वराचं नाव कोणी म्हणतात हो, अहो सगळं तुमचं चाललंय हे त्या ईश्वर कोण आला करायला. मी रोज राबतोय, 24 तास राबतोय, ओव्हर टाईम करतोय, हे करतोय, याव करतोय, ट्याव करतोय, म्हणून मला सगळं मिळाले. हा असला दुरभिमान आहे, तो दुरभिमान, अत्यंत अभिमान, पण तो वाईट आहे. ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू, तो अभिमानी परमलंडू, रौरवाचा रूढू मार्गूची पै. अशा ह्या प्राप्त झालेल्या जगन्मान्यतेनं किंवा मान्यतेनं, मान मिळाल्यानं तो उन्मत्त होतो, अभिमानानं मस्तवाल झालेला असतो. पुष्टगंडू, त्याचा गंड म्हणजे अभिमान, तो पुष्ट झालेला आहे. आणि असा जो अहंकारी पुरुष आहे, अभिमानी परमलंडू, तो अभिमानानं मस्तवाल झालेला आहे. आणि रौरवाचा रूढू, आता छान सांगितलंय की तो रौरव नावाच्या नरकाकडे जाण्याचा त्याचा मार्ग आहे, मार्गूची पै. म्हणजे नरकाकडे जाणारा त्याचा मार्ग आहे हा अहंकार, म्हणजे अभिमान म्हणजे काय. म्हणून तो अभिमान नको आहे. पण प्रत्येकाच्या अगदी सुप्त एवढ्याशा कणामध्ये सुद्धा त्या अभिमानाचं स्फुल्लिंग अगदी तेवत असतं, आणि जरा त्याला वारा मिळाला की ते प्रज्वलित होतं आणि त्याच्यामध्ये भर घालून 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 त्याची अगदी मोठी ज्वाळा निर्माण होत असते. तर असा हा मानमान्यतेनं उन्मत्त झालेला, अभिमानानं मस्तवाल झालेला असतो. आणि असा हा अहंकारी पुरुष जणू काही रौरव नावाच्या नरकाचीच वाट पाहत असतो किंवा त्या वाटेकडे जात असतो. बहु बोलू काय प्राप्त होता वित्त, होणे जे उन्मत्त ऐशा परी. आता वेदा ठाई जगासी विश्वास, विश्वासी तो ईश पूज्य होय. ते जे परिपूर्ण आदित्या समान, असे दुजा कोण जगा माझी. सार्वभौम पद हेची एक जाण, जगासी ठिकाण आकांक्षांचे. कल्पांती ही मृत्यू आपडान यावा, आवडे हे सर्वा निर्विवाद. म्हणून उत्साहे वेदा ईश्वराते, लागे वा नायाते विश्वजन. तरी हे ऐकून मत्सर जो वाहे, गर्वे बोलता हे फुगोनिया. म्हणे एका घाशी भक्षीन तो ईश, घालीन मी विष वेदा लागी. ऐसी मिरवोनी आपुली प्रतिष्ठा, निजबळ वृथा घालविजो. नावडे पतंगा जैसी दीप ज्योती, आदित्याची खंती काजव्यासी. खंत म्हणजे तो सहन करतच नाही काही, किंवा तिटकारा वाटतो, किंवा टिटविने मांडिले साचार, जैशा परिवैर सागरासी. तैसा अहंतेच्या भुली माझी पाही, नाम ईशाचेही साहे नातो. आणि श्रुती लागी म्हणे मज कैसी, आली छळायासी सवतही. ऐसा मान्यतेचा ताठा बळवंत, झाला जो उन्मत्त अहंतेने. रौरवाचा रूढ मार्गची तो जाण, तयाभिमान नाम ऐसे. इथं अभिमानापर्यंत थांबूया आपण. दंभ दर्प अभिमान, दंभो दर्पोभिमानश्च, क्रोध पारुष्यमेवच. ते आता पुढच्या वेळेलाच आपल्याला दिवाळीनंतरच पाहावं लागेल. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रित्वा प्राकृतगिरं
सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय श्री कृष्ण जय तू ज्ञानदेव।